नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा. लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण पाहतोय आपला बीड जिल्हा आणि आजूबाजूचा परिसर या मल्टी स्टेटच्या जाळ्यामध्ये अक्षरशः अडकून गेलाय. प्रत्येक घरात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक एरियामध्ये जर गेलं तर कोणी ना कोणीतरी दुःख भेटतं ज्याचं मल्टी स्टेट मध्ये पैसा अडकलेला आहे. मग ते ज्ञानराज असू द्या, साईराम असू द्या किंवा राजस्थान असू द्या, म्हणजे सुरेश कुटे असू द्या, परभणी असू द्या किंवा चंदूलाल बियाणे असू द्या, यांच्याकडे प्रत्येकाचा पैसा अटकलाय. आणि आता लोकांना खात्री पडते की यांची पैसा देण्याची नियत नाही. कारण फेसबुकच्या माध्यमातून, व्हिडिओ रूपातून तुम्ही ज्यावेळेस मागच्या 8-9 महिन्यापासून लोकांना बनवताय की माझे इकडून पैसे येणार, तिकडून येणार, हे येणार, ते येणार, पोलिसच्या गाडीत बसल्यानंतर तुम्ही सांगताय की 2 घंट्यात पैसे येणार. हे झालं सुरेश कुटे यांचं. तर तोच फंडा परभणी वापरतायत. 1 महिना थांबा, कळ सोचा, तुम्ही पण असं चाललंय. आणि तोच फंडा बियाणे पण वापरतायत. मग कुठून येणार आहेत पैसे? मग पैसे जर दुसरीकडून येणार तर याचा अर्थ असा होत नाही का की तुम्ही ते जे तुमच्या मल्टी स्टेट मध्ये पैसे जमा केले तेच तुम्ही वापरले? उघड उघड अर्थ होतोय ना, उघड उघड. मग जर नसला येणार, मग तुमची मल्टी स्टेट का बंद पडली? तुमच्या कुठल्या तरी एका प्रतिष्ठानावर ईडीचा छापा पडतो आणि त्याच्यानंतर तुमची मल्टी स्टेट बंद पडते, बरोबर आहे. आणि मग एवढं जर सगळं होणार होतं, तुमच्याकडे येणारे कर्ज, या सगळ्या गोष्टी जर होणार, आम्ही दिलेले कर्ज वसूल करतो, या सगळ्या गोष्टी जर होणार होत्या, तर मग तुम्ही लोकांसमोर काय येत नाही? लोकांना आता समजायला लागल्या या गोष्टी. या गोष्टीमध्ये आता एकच पर्याय आहे. या मल्टी स्टेटच्या प्रॉपर्टीज, त्यांच्या नातेवाईकांच्या प्रॉपर्टीज, त्यांच्या नातेवाईकांची सगळी मालमत्ता जप्त करणे आणि ती मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे देणे, हा एकमेव पर्याय आहे. आणि याच्यासाठी रोल फार महत्वाचा राहणार आहे ईडीचा. ईडीचा रोल फार महत्वाचा राहणार आहे. आणि हा रोल कसा महत्वाचा राहणार आहे याच्यासाठी पुष्टी देणारी एक केस आत्ताच मुंबईला झालेली, खास करून त्या कोविडच्या काळामध्ये. त्या केसची पुढचा सगळा प्रवास चालत होता आणि आता त्या ठिकाणी ईडीची एंट्री झालेली आहे. आणि जवळजवळ 60-61 कोटीचा व्यवहार तिथं गफला झाला, हे ईडीने त्या ठिकाणी मांडलेले. ती केस आहे गिल्बर्ट बॅप्टिस्ट यांची. गिल्बर्ट बॅप्टिस्ट यांची मलाइका मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी होती. त्या सोसायटीमध्ये त्याने डायरेक्टर्स पण बोगस केले. डायरेक्टर्स म्हणजे संचालक पण बोगस केले. आता आपल्याकडे संचालकाची यादी आहे सगळ्यांची, म्हणजे परभणीची पण आहे, तुमच्या राजस्थानची पण आहे आणि कुटेची पण आहे. तर ह्याच्यातले पण किती संचालक बोगस आहेत आणि किती काय आहेत? तुम्ही किती संचालकाला अंधारात ठेवून करोडो रुपये तुमच्या फायद्यासाठी वापरले? मग तो फायदा तुमच्या इंडस्ट्रीसाठी असेल, तो फायदा तुमचे प्लॉट आणि कन्स्ट्रक्शनसाठी असेल, तो फायदा तुमच्या विविध क्लासेस आणि या गोष्टीसाठी असेल, तो फायदा तुमचं गुळ आणि नॅचरल शुगर साठी असेल. हा तुमच्या मनातला विषय, तुम्हाला त्याचं पक्क माहिती आहे. पण जर असं झालं असेल आणि असंच झालंय, हे जर झालं असेल तर मात्र या मलाइका मल्टी स्टेटचा उपयोग ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी फार चांगला होऊ शकतो. कारण या ईडीच्या सगळ्या चौकशीमध्ये असं नमूद करण्यात आले की हे जे गिल्बर्ट बॅप्टिस्ट जे होते, यांनी मलाइका मल्टी स्टेट मध्ये ठेवलेला ठेवीदारांचा पैसा हा स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला, स्वतःच्या फायद्यासाठी वापरला, स्वतःच्या नातेवाईकांचं भलं करण्यासाठी वापरला, स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी वापरला, स्वतःच्या प्रॉपर्टीज घेण्यासाठी वापरला, असं शुद्ध ईडीने त्या ठिकाणी लिहिलंय. आणि हा पैसा वसूल करण्यासाठी या सगळ्या प्रॉपर्टी जप्त करणं जरुरी आहे असं लिहिलंय. आता हा विषय मात्र या आपल्या बीड जिल्ह्यातील सगळ्या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीने केलेल्या गपल्यामध्ये नक्की कामी येणार आहे. त्याच्यापेक्षा पुढचा एक विषय येतोय, मग या सगळ्या ज्या प्रॉपर्टी आहेत, या प्रॉपर्टी तुमच्याकडे आहेत की तुम्ही विकल्यात? एक, जर आहेत तर त्या क्लिअर टायटल वाल्या प्रॉपर्टी किती आहेत, म्हणजे ज्याच्यावर सीसी लोन वगैरे हे सगळं नाही. 2, तिसरी गोष्ट, आणखीन या विषयाला सोडून आणखीन एक गोष्ट बोलतोय, असं काय तुमच्यात विशेष जादू आहे? असं काय जादू आहे तुमच्यात की एक ठरलेली बँक तुमच्यावर एवढी मेहरबान होते आणि तुम्हाला एवढं करोडोचं कर्ज देते? आता त्याच्यानंतर पुढे तुम्ही असं पण म्हणाल की नाही, आम्ही आमच्या प्रॉपर्टीवर कर्ज घेतलं, पण बेस जी तुम्ही प्रॉपर्टी घेतली ती मात्र या सगळ्या पैशातूनच घेतली असं आज तरी दिसतंय. आणि जर नसन घेतली तर तुम्ही ते मांडा की नेमके तुम्ही या प्रॉपर्टी विकत घेताना कुठून पैसे आणले होते. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन ही सेंट्रल गव्हर्नमेंटची मिनिस्ट्री आहे
आणि त्या मिनिस्ट्रीमध्ये पण त्या मिनिस्ट्रीने एक पत्र प्रेस नोट काढलेले आहेत. त्या प्रेस नोट मध्ये त्याने स्पष्ट लिहिलंय की या सगळ्या गोष्टी यादीच दिली आहे त्यांनी मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीची. या सगळ्या फ्रॉड सोसायटीज आहेत किंवा या सोसायटीमध्ये घपला झालेला आहे. आता विषय तो येतोय की मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन हीच मल्टी स्टेटवर नियंत्रण ठेवणारी संस्था जी की सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. कारण या सगळ्या मल्टी स्टेट आहेत, सिंगल स्टेट नाही, एका स्टेट पुरते नाही. जर मल्टी स्टेट आहे तर मग आतापर्यंत तपास होत असताना मल्टी स्टेटचं जे ऑफिस आहे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन आहे त्यांना या सगळ्या गोष्टी कळवल्यात का? मग ते साईराम असो, ते ज्ञानराधा असो किंवा ते राजस्थानी असो किंवा बाकी तुमचं जिजाऊ वगैरे या सगळ्या गोष्टी आणखी छोट्या छोट्या सगळ्या याच्यामध्ये घपला झाला हे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशनला कळवलंय का? कळवलं जर असेल तर त्यांच्याकडनं त्या गोष्टीमध्ये, कारण आता जे 2002चा ऍक्ट होता त्या ऍक्ट मध्ये बदल होऊन 2013चं एक नवीन अमेंडमेंट आलंय. त्या अमेंडमेंट नुसार थोडेसे पॉवर वाढल्यात. त्याच्यानुसार सेंट्रल रजिस्टर हा पॉवर मधील अधिकारी नेमून त्या मल्टी स्टेटची विशेष चौकशी करू शकतो. आणि ही जर चौकशी झाली, ईडीची जर कारवाई, ईडीच्या अंडरमध्ये जर हे सगळं झालं, या दोन्ही गोष्टी जर एकत्र केल्या तर या मल्टी स्टेटवाल्यांची अडचण वाढणारच आहे. त्याचबरोबर ठेवीदारांचे पैसे मिळण्यासाठीची एक पुढची चांगली स्टेप होणार आहे. कारण की मित्रांनो यांनी घपलाच एवढा मोठा केलाय ना, म्हणजे ती मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे ह्यांचीच. पैसे ठेवीदारांचे, कुठलं रेकॉर्ड ठेवलंय का नाही, लोन देताना त्याच्याबद्दलचं काही त्याची सगळी प्रोसेस असते ती केली आहे का नाही, असंख्य गोष्टी आहेत ज्या दडलेल्या आहेत. आणि त्या दडलेल्या गोष्टी म्हणून कमीत कमी पोलिसांनी मुख्य शाखेला जर सील केलं तर त्यावेळेस पण जर बोललं जात असतं या मल्टी स्टेटवाल्याकडनं की आमचं कार्यालय सील केलं, मग आम्ही काय करायचं? उघडं पाहिजे होतं का कार्यालय तुमचं? उघडं असतं म्हणजे ते जे राहिलेलं सगळं ते घेऊन पळून जायचं होतं का? किंवा त्याला तो जो पुरावा आहे तो नष्ट करायचा होता का? असा तर काही उद्देश नव्हता ना. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत हे जे मलायका मल्टी स्टेट आहे, या मलायका मल्टी स्टेटला जी झालेली ईडीची चौकशी आणि त्या ईडीची चौकशीतून निघालेल्या गोष्टी ज्या बाहेर निघाल्यात त्या गोष्टीनुसार ठेवीदारांचे पैसे ही सगळी मालमत्ता विकून द्यायचे. फक्त त्या एका चेअरमनचेच नाही, चेअरमनच्या कृतीमुळे झालेला सगळ्यांचा फायदा. मला हे म्हणायचे की संचालक मंडळ असेल, या संचालक मंडळाचे नातेवाईक असतील, अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे नातेवाईक, ते स्वतः या सगळ्या गोष्टींचा तपास करून त्यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी जप्त करणं आणि त्या प्रॉपर्टीतून ठेवीदारांचे पैसे परत देणं, हा पर्याय जर पोलिसांनी निवडला, तपास एजन्सीने निवडला तर मात्र ठेवीदारांचं खूप मोठं भलं होईल. आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो. पुढच्या व्हिडिओत आणखीन मल्टी स्टेट बद्दलच काहीतरी नवीन माहिती घेऊन आपण भेटू. धन्यवाद मित्रांनो.